नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 3 मधील राजकीय हालचालींना वेग आलाय। या प्रभागातून माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे। याआधीही त्यांनी नगरसेवक म्हणून यशस्वीपणे काम पाहिले असून त्यांच्या कार्यकाळात प्रभागात अनेक विकास कामे मार्गी लागली। गेले 10 वर्ष नगरसेवक म्हणून आणि 4 वर्ष प्रशासकीय काळात त्यांनी प्रभागातील नागरी प्रश्न, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता आदी विषयांवर सातत्याने लक्ष केंद्रित केले। रुची कुंभारकर हे समाजकार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिले असून नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केलाय। यावेळी बोलताना रुची कुंभारकर म्हणाले की ही निवडणूक केवळ उमेदवारांची नसून जनतेने स्वतः हाती घेतलेली निवडणूक आहे। नागरिकांचा विश्वास, सहभाग आणि पाठबळ हा माझ्या सोबत आहे। तसेच आगामी काळात महिला सक्षमीकरणाला प्राधान्य, युवकांसाठी संधी, ज्येष्ठ नागरिकांची सुविधा आणि सर्वसमावेशक विकास यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल सकारात्मक वातावरण असून आगामी निवडणुकीत त्यांच्याकडे अनुभव संपन्न व विश्वासार्ह उमेदवार म्हणून पाहिले जात आहे। नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून आपण अपक्ष उमेदवारी लढवित आहात। प्रचाराला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे, काय सांगाल? ही निवडणूक जनतेने घेतलेली निवडणूक आहे। आपण सर्वजण बघताय, सकाळपासून एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी नागरिकांचा लाभत आहे। आज गेल्या 10 वर्षापासून या भागामध्ये मी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचीच पावती म्हणून या भागामध्ये ऐतिहासिक असं सलग 2 वेळा निवडून देण्याचं भाग्य हे मला मिळालं आहे। ते सर्व या भागातील सर्व जनता जनार्दन, माता माऊली, ज्येष्ठ नागरिक, माझे सर्व सहकारी, तरुण बांधव, मित्र या आणि आबालवृद्ध सर्वांचं, छोट्या मोठ्यांचं हे सहकार्य होतं आणि त्या सतत मी जनसंपर्कात असल्यामुळे एक दांडगा जनसंपर्क माझा आहे। सर्व घरोघर फिरून मी गेल्या निवडणुकीपुरता न येता कायम लोकांच्या सदैव संपर्कात असतो। त्याचीच पावती म्हणून आज आपण बघता, ज्या ज्या ठिकाणी जातो, ज्या ज्या ठिकाणी फिरतोय, ही निवडणूक लोकांनी त्यांच्या हातात घेतलेली निवडणूक आहे आणि एवढा मोठा प्रतिसाद बघता मला वाटत नाही की जास्त प्रचार करण्याची गरज आहे आणि आपण सर्वजण बघता एवढा मोठा प्रतिसाद या ठिकाणी लाभत आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? या भागामध्ये आपण बघतो, हा मोठा झपाट्याने पंचवटीमध्ये सर्वात मोठा भाग आहे आणि झपाट्याने या भागामध्ये रोज डेव्हलपमेंट होत आहे आणि त्यामुळे रोज नवीन नवीन कॉलनी वसाहत होते। त्यामुळे नक्कीच पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, रस्त्यांचा प्रश्न निर्माण होतो, ड्रेनेजचा प्रश्न निर्माण होतो। त्यावर एकदम बारीक असं नियोजन करून या भागातल्या ज्या ज्या नवनवीन वसाहती आहे आणि ज्या जुन्या वसाहती आहे त्या दोघांना समन्याय करून या भागामध्ये आपण काम करण्याचा आपला 100% प्रयत्न असेल। युवक वर्ग आपल्या मागे मोठ्या संख्येने आहे। युवकांसाठी तसेच महिलांसाठी आपल्या प्रभागात काय करण्याचा आपला मानस आहे? महिला, माझ्या सर्व माता भगिनींना सक्षमीकरणासाठी, त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी, या ठिकाणी त्यांना एक हक्काचं व्यासपीठ उभं करण्यासाठी माझा प्रयत्न असेल। सर्व तरुण बांधव आहे, हे सर्वजण आमच्या पाठीशी आहेत, आपण बघतात आणि यांना सुद्धा स्वतःच्या पायावर कसं उभं राहील, त्यांना सुद्धा कशा बाकीच्या घडामोडीमध्ये ते सर्व या ठिकाणी त्यांच्या पायावर उभे राहतील यासाठी माझा प्रयत्न असेल। समाजकार्यात आपण अग्रेसर असतात, कोरोना काळातील देखील कार्य आपलं उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? गेल्या 10 वर्षापासून मी या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय। मी नगरसेवकपेक्षा मी सेवक म्हणून काम करणं हे मला मी प्राधान्य देतो। गेल्या 2022 नंतर प्रशासकीय राजवट होती त्या आणि 2022 नंतर आता 2026 या 4 वर्षात सुद्धा म्हणजे 14 वर्षाच्या या कालखंडामध्ये मी निरंतर सेवा देण्याचं काम हे मला मिळालंय म्हणून मी करतोय। नगरसेवक झालो म्हणून करता आलंय आणि नसतो नगरसेवक तर हे करता आलं नसतं। हे सर्व शक्य, हे सर्व या माता माऊली, जनता जनार्दन, या सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, सर्व भगिनी या सर्वांचे हे श्रेय आहे। जाता जाता प्रभाग क्रमांक 3 मधील मतदारांना काय आवाहन कराल? आपल्या सर्वांना ज्ञात आहे, गेल्या 10 वर्षापासून, 14 वर्षापासून आणि 4 वर्ष ते प्रशासकीय काळातले, म्हणजे 14 वर्षापासून या भागामध्ये मी एक प्रामाणिकपणे निष्ठावंत म्हणून काम करतो। आपण सर्वांनी बघितले, मला जास्ती गोष्टी पडण्याला आवडत नाही, जास्ती गोष्टी बोलण्यात मला रस नसतो, परंतु हे सर्व जनता जनार्दनात ठाऊक आहे, ते नक्कीच मला न्याय देतील आणि माझ्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीर उभे राहतील। आणि मी सर्व माता भगिनींना आणि ज्येष्ठांना, माझ्या तरुण बांधवाला मी मनापासून विनंती करतो की यापुढील काळात आपण माझ्या पाठीमागे असेच भक्कम उभे राहा, अशीच या ठिकाणी विनंती करतो। येत्या 15 तारखेला आपलं अनमोल मत देऊन माझ्या 6 नंबरचं बटन दाबून, एअर कंडिशनर या चिन्हासमोरचं बटन दाबून मला मोठ्या संख्येने विजय करा, एवढीच विनंती करतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।